हॅलो एव्हरीवन, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे। याच्यानंतर तुम्ही घरी जितक्या वेळेस साबुदाण्याची खीर बनवाल एकदम दाटसर मलाईदार खूप जास्त स्वादिष्ट इतकी टेस्टी बनेल की घरातले नेहमी याचीच डिमांड करतील। चला तर मग पाहूयात। सुपर टेस्टी साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी मी इथे घेतलंय 1 कप भर 2 तास भिजवून ठेवलेला साबुदाणा। सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप्स, साबुदाणा हा 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचा। साबुदाण्यामध्ये खूप प्रमाणात स्टार्च असतो, तोच एक कारण आहे की साबुदाणा दुधामध्ये टाकला की खाली तळ्याला जाऊन चिटकतो आणि खीरीमध्ये करपल्याचा वास येतो आणि सर्वात जास्त म्हणजे याचं दूध हा फाटू शकतो। या पद्धतीने खीर केली की ती फाटणार पण नाही आणि चवीला खूप टेस्टी लागेल। आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। तूप हे पूर्णपणे वितळलं की त्याच्यामध्ये 10-12 काजूचे काप, 10-12 बदामाचे काप चांगले असं 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। याच्यामुळे खीरीला चव ही खूप छान येणार आहे आणि ज्यावेळेस ते दाताखाली त्याचा क्रंचीनेसपणा येतो ना, खूप छान लागतो। एका प्लेट मध्ये आपण ड्रायफ्रुट्स काढून घेणार आहोत। इथे जे काही तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्येच आपण अर्धा लिटर दूध टाकून घेतोय। पण तुम्ही खीर बनवाल त्यावेळेस फुल फॅट दूध घ्या, त्याचा रिझल्ट मस्त येतो। खीर जास्त क्रीमी रिच अशी बनते। जर तुम्ही कुठला पण दूध घेतला तरी पण चालेल। इथे मीडियम फ्लेमवरती दुधाला उकळी येऊ द्यायची। दूध हे थोडंसं जाडसर घट्ट होऊपर्यंत गरम करायचं। खिरीमध्ये साबुदाणा कधीच असाच नाही टाकायचा। आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास भर गरम पाणी टाकून ठेवलेलं होतं। 5 मिनिटं आपण गरम पाण्यामध्ये साबुदाणा हा भिजत ठेवायचा, म्हणजे त्याच्यातला स्टार्च पण कमी होतो आणि चांगला मोकळा पडतो। ते चाळून घ्यायचं। बघा किती छान मोकळा असा आपला साबुदाणा पडलेला आहे तो। इकडे दूध सुद्धा चांगलं घट्ट झालंय, त्याच्या क्वांटिटीपेक्षा थोडं कमी झालं आहे। आता या स्टेजवरती आपण टाकणार आहोत तयार साबुदाणा। लक्षात राहू द्या, कधी पण कच्च्या दुधामध्ये साबुदाणा डायरेक्ट हा टाकायचा नाही, त्याच्यामुळे खीर ही फाटते। अशा पद्धतीने जर तुम्ही खीर केली तर जरा सुद्धा ती खाली लागणार नाही। 4 ते 5 मिनिटं शिजवूयात। बघा प्रत्येक दाणा हा मोत्यासारखा दिसतोय। साबुदाणा आणि दुधाची टेस्ट ही नेक्स्ट लेवलला जाईल। मी इथे एक छोटंसं पॅन घेतलेला आहे। 5 ते 6 चमचे साखर टाकून घेऊयात। साखरेला चांगलं वितळू द्यायचं। तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तो। तुम्ही अशा पद्धतीने साखर वितळून टाकली तर आपल्या खीरीची टेस्ट तर छान येतेच आणि शिवाय कलर सुद्धा खूप छान येतो। आता असंच गरम गरम खीरीमध्ये टाकून घ्यायचंय। काय मस्त असं कलर येतोय आणि खीरीची चव ही अगदी नेक्स्ट लेवलला जाते। रंग सुद्धा किती छान आलाय, तुम्ही बघू शकता। आता इथे घालूयात रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स, विलायची पावडर मिक्स करून घेऊयात। लक्षात राहू द्या, खीर ही जास्त घट्ट नाही करायची, थंड झाली की आपोआप घट्ट होते। हे पहा साबुदाण्याचे दाणे दाणे किती मस्त असे मोकळे पडलेत। टेक्स्चर, कलर, कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलीये। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं ही रेसिपी ट्राय करून पहा। इथे आपण गार्निशिंग साठी थोडेसे केसर, काजू, बदाम टाकून घेणार आहोत। बघा किती छान अशी आपली खीर दिसते, ती चवीला सुद्धा अप्रतिमच लागते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून पहा। घरातले छोटे असो व मोठे सर्वजण तुमचे कौतुक करतील। नेहमीच ही खीर बनव म्हणून तुमच्या समोर डिमांड सुद्धा करतील। तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी कुक विथ प्रतिभा आडे या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।